भक्त असतात ते गोचिडासारखे असतात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पद्राळ, ते अभेरोनी गोचिड अशुद्ध काय न सेविती. कमलकंदा आणि दर्दुरी नांदणूक एकेची घरी, परिपराग सेविजे भ्रमरी येरा चिखुलची उरे. ज्ञानोबराय म्हणतात तसं महाराज म्हणतात की मात्र असे जे भक्त आहेत, असे जे भक्त आहेत ते भक्त देवाला आवडत नाही. भयंकर अशी परिस्थिती, त्या परिस्थितीतून मात्र हा भक्तीचा वेल हे करणं, मोठा करणं फार कठीण गोष्ट आहे. सध्याचा काळ पोषक सुद्धा आहे आणि मारक सुद्धा तितकाच आहे बरं का. तुम्ही बघा कलियुगाचं वर्णन करत असताना एखादी संत गाडगे महाराजांनी म्हटलं की बाबा, देवाच्या मंदिरात चोरी पाहिली. महाराज म्हणतात की दादा, होत नाही का हो देवाच्या मंदिरात चोरी? होते. चोरी करतात लोक. देवले म्हणतात तू मुगा मुगा बट, एक बी शब्द बोलतो नको, घंटाच गायब होता. आवरली जात. चोर येताना साहेब कुठल्याही मंदिरामध्ये कुलूप तोडले तर दानपेटी काय एक शब्द बोलत नाही हो, गुच्चूप बसत मुगा मुगा. कोण? देव बापा. हो. आणि चोरी होती. असं कलियुगामध्ये घडत नाही का या घटना? गाडगे महाराज म्हणतात इतकं भयंकर वातावरण आहे आता, लोकांची बुद्धी चांगली राहणी, पाऊल परत बदलसती. लोक म्हणतात की बाबा रावणाला 10 तोंड होती, मी 100 तोंडाचा रावण तुम्हाला दिवसभरातून 100 दाखवतो. पाऊल परत बदलतच. असं एक बुद्धी बदलली की दुसरं तोंड, बुद्धी बदलली की समोर राहणार का वेगळं तोंड, मागतीन वेगळं तोंड, माणूस हजर राहणार का वेगळं तोंड, त्यान मागे वेगळं तोंड. आणि समजा आपल्या कुटुंबामध्ये जगत असताना वेगळं तोंड. किती तोंड असतात तो. पहिले 10 तोंड होतात रावणले, हो, पण आता 1000 तोंडाचं रावण सापडू शकतो. महाराज म्हणतात भयंकर असं वातावरण आहे कलियुगाचं, आणि याच्यात तुम्ही आपण एका क्षेत्राखाली आनंद उपभोगण्यासाठी येतो, ही महत्भाग्याची गोष्ट आहे. हा, गाडगे महाराज ते वर्णन सांगतात बघा कलियुगाचं. देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनांच्या गड्यावर सुरी पाहिली. सज्जनांना हे करत असताना किती त्रास होतो. अगदी समाज तोंडाला काळ पासून गाढवावर बसण्या इतकं काम करतात, जाळून टाकतात राखेल टाकून. हा, हनुमंताला जाळण्यात आलं होतं बघा. शेपूट जाळणं म्हणजे काय? हो, धर्माच्या बाजूने जो जातो ना त्याला फार मात्र अट्टहास करावा लागतो. म्हणून महाराज सज्जनांच्या गळ्यावर सुरी पाहिली. पुढचा टप्पा सांगू का? प्रत्येक संप्रदायाचा आहे. प्रत्येक संप्रदायामध्ये तेच चालाय ना आधी. काय? साधू संतांमध्ये हाना मारी पाहिली. होत नाही? तुम्ही जा कुंभमेळ्याला, हो, तो म्हणे मला अंगू दे पहिले, मी तलवार काढतो असा, आहे का नाही? हो, अशा पद्धतीने महाराज म्हणतात साधू संतांमध्ये हाना मारी पाहिली, साधू संतांमध्ये हाना मारी पाहिली. किंवा पतिव्रता सोनी उपाशी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. 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 आपण ज्या वेळेला समाजामध्ये फिरतो ना, आपल्याला समाज खूप सुधरी घ्या बा असं वाटतं ना आपल्याला. आता बघा समाज इतका सुधारला, इतका पुढे गेला. लोक म्हणतात महाराज तुम्ही तसाच राहिल्यात गैबाना, हा इसगाव तिसगाव. पण आम्ही देखतच का कितला काय काय लोके सुधरी घ्यात. म्हणलं काय काय सुधरी घ्यात नेमका लोके? अहो लोके आती उभं जेवण करायला लागल्यात. बुफे मा बुफे असतं ना आता बघा, बुफे असतं ना, बफे. हा बफे बफे. हा, लोके उभं जेवण करतच म्हणे, लोकेश पण टाइम नाही सुधरी घ्यात म्हणे. म्हणतं का रे इकडे हाई बुफे जेवण जे सिया 3 जण बटेलचे ताटे, या सगळा जण दे दे अल्लाह के नामची असं ताट पुढे करा. भिकारी काय हो अक्षरशः असं ताट लई जावं. चांगला आबरूदार माणूस पुरा जेवतच नाही त्यामा.
विठाला विठाला विठ्ठल 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 म्हणजे सुधरी घ्यात का बा म्हणजे असं उभं उभं जेवण हो आणि असं ताटली सण हिंदू होय तर दे बा भगवान नावतीन आणि मुसलमान अल्ला नावतीन दिदी पण खाऊ तर दे हो अशा म्हणजे सुधारले का लोक बर का चांगला जर सज्जनो बारकाईने विचार केला भारतीय धर्म संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचा विचार जर जीवाने केला तर त्याला सुख मिळतं समाधान प्राप्त होतं आणि पाश्चात्य संस्कृतीला झेंडा मिरवून जर जीव जगेल तर एक दिवस ती भौतिकता त्याला फाडून खाईल विठाला विठाला आणि म्हणून साधू संत सांगतात की बाबा वाजतसे बोंब कोणी नायक ठिकाणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली आणि उठा जागे वारे पाठी भयाले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता भावे चरणी देवा माता कवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सयारे पेशोन आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या भगवंताचं भजन करून जीवाने आपलं कल्याण साधलं पाहिजे हरिदास झालं पाहिजे हरिदास झालं ना तर संतांना सुद्धा आनंद वाटतो बरं का हरिदास जर झाला नाही तर देवालाही आनंद वाटत नाही समाजाला आनंद वाटत नाही घरच्यांना आनंद वाटत नाही कोणालाच समाधान भेटत नाही कारण बोचकायल जीवन असते असं अपूर्णतेचं जीवन असतं आणि त्याच्यामुळे ते कुणालाही सुख देत नाही सुख देऊ शकत नाही ते जीवन मात्र अर्धवट अपूर्ण असल्यामुळे अल्पज्ञ असल्यामुळे त्या ठिकाणी सुख त्यालाही नाही म्हणजे तेले शांतता लागत नाही आणि दुसराले लागू देत नाही विठ्ठला विठ्ठला कुणाबद्दल बोलतो जे लोक निगुरे आहेत निगुरे म्हणून म्हटलं जातं निगुरानं तोंड देखुनी असं म्हणता ना त्याचं कारण हे कारण त्याला शांती नसतेच बरं का म्हणून अध्यात्म जे आहे ते मात्र इतकं मोठं मात्र त्या ठिकाणी साधन आहे जीवाच्या कल्याणाचं इतकं मोठं वैभव आहे आणि ते मात्र आपल्या भारतीय धर्म संस्कृतीमध्ये जसंच्या तसं आहे आणि म्हणून त्याच्यानेच तो जीव काय होतो राजा होतो त्याला परत हात पसरवायची गरज पडत नाही राज याची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी अशा पद्धतीचं त्याच्या ठिकाणी सामर्थ्य येतं आणि म्हणून महाराज म्हणतात म्हणून साधू संत जगद्गुरु तुकोबारायांना घरामध्ये वास्तविक परीक्षा आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती बुके कुत्रे घर राखती ही परिस्थिती परंतु न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा परिहा नारायण कृपा करे परिहा नारायण कृपा करे महाराज म्हणतात का मागत नाही ते मागणं हा विषय जीवनातून संपलेला असतो मग तुम्ही म्हणाल महाराज नामदेव महाराजांनी कसं मागितलं बरं हरिदासांबद्दल मग हरिदासच हरिदासाबद्दल मागू शकतो इतर मनुष्य मागून उपयोग म्हणून नामदेव महाराज मागतायत हा वास्तविक पाहता मागणं हे जीवनातून संपलेलं आहे पण मागतायत मागणी आपणही करतो वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य पण आमची मागणी प्रापंचिक असते आणि त्यांची मागणी परमार्थाची असते आणि म्हणून भगवंताला त्याचा आनंद होतो तयाचा हरेक वाटे देवा असे 3 जण बसले मरीमाईच्या वट्टावर मरीमाईनं महादेवनं वट्टाला होता आपण आता थोडा फेमस आहे वट्टा महादेवाचा वट्टा आता फार फेमस आहे श्री शिवाय नमस्ते 1 लोटा जल पुरी समस्या का हाल मला एक जण सांगे म्हणजे महाराज पोऱ्याला चाय मध्ये आण नका म्हणतो का बरं भाऊ काहीच गरज नाही म्हणे आते म्हणतो कस काय म्हणे फक्त बेलनं पान लिहावं ना
आणि त्याला मध चोपडी द्यावा ना असं पिंडवर चिटकाळ पोऱ्या पास म्हणतो जमणं बरं का. विठाला विठाला बसले तिघ जण महादेवाच्या वाटावर म्हणे का रे जर आपण समजा आता आपण आधी बसेल वनीच समजा दया येणार नाही आपली दया आपण चांगला नीट कारण आपलं गया माळा नाही तुळशी माळा आळंदी पंढरीनी काही नाही साधू संतस ना काही आदर नाही कुठल्या प्रकार आपला तोंड म्हणजे एक बी शब्द चांगला निघत नाही आणि आपले कसा देव पसवणे अरे नाही बाबा माल बी समजस पण वय ना ते सांगता येत नाही एकादशी दिवस शिवरात आली समजा नाही याव पण वनी ते मग अशा पद्धतीने झालं काय करायचं म्हणे भाऊ कसं मागायचं म्हणे देख भाऊ वनार नाही गोट खरी पण तू एवढा आग्रह 3 जण होतात त्या एवढा आग्रह आहे ना तर मी मागसू म्हणे कसं मागसू हा चिंचेचं पाणी चिंचेचं झाड 1 कोट आणि प्रत्येक पान 100 नोट बस म्हणे गंजाय चिंचला झाड आहे कितला 1 कोट आणि प्रत्येक पान कितलं 100 नोट बस गण घे म्हणे बा म्हणे का रे या बटा पान आहे तू आवरली जाशी माम न काय त्या 2 जण होतात त्या आमनं कसं काय करा ना म्हणे तुम्ही बी मागा तुम्ही बुद्धी द्यायला नाही देवनी मागा तुम्ही बी म्हणे असंच आहे का बरं म्हणे मग त्याने दुसऱ्यानं मागणं मागितलं म्हण देख भाऊ चिंचेचं झाड 1 कोट प्रत्येक पान 100 नोट पण या सगळा झाडे कापी यसन्या पाट्या पाडी कपाटे बनावतो कपाटी आणि या तुन्या बठ्ठ्या 100 नोटा मजा ठेवतो कुलूप लावतो कुलूप लावून चाबी मन कंबरले ठेवतो तो तिसरा अंत तोंडच उतरली तो म्हणे शिलगा तुम्ही तथा मतलबी येत म्हण तुम्ही तो घरकडे निघणार मग तेवढ्यामध्ये ए असं न करू अरे आपण बस पण लंगोटी यार असं न करू बस तू बी मांग तुला बुद्धी नाही का मांग अभ्यास गण असं ते गण बोलस तू मागू का मग त्यानं थोडं डोकं चलाय म्हणे भाऊ ठीक शे तुम्ही असं माग मी बी मागस म्हणे बुक दे का चिंचन झाड 1 कोट 100 नोट कपाटी बने घ्यात पाट्यावर घ्यात कंबर लोंग चाबी गी पैसा बटा कोंडाय घ्यात हा ते काही टाया दिसत नाही पण माझं असं म्हणणं आहे म्हणे बा या हे सगळं मात्र तुमच्या दोघांचे लग्न व्हावा हा तुमले सुंदर बायको भेटवा पण तुमले पोर सोर नाही व्हावा आणि तुम्ही माले दत्तक लेवा बस आणि हाई बट मनकडे यावा विठाला विठाला हे सर्वसामान्यांचं मागणे आता समजा जर तेवढं भेट झालं गण होतं का नाही पण दुसराले भेटायला नको येण करता आयुष्य मात्र लोक खर्च करतात बरं का दुसराले काही भेटायला नको बा मालेच बट भेटायला पा दुसराले भेटणं की येणं असं आगीन बाबा यावी जात असं काय करून काय नाही तळफटक तायफटक जीव करतो कशाकडे शेजारी नुसती गाडी काय येणार हो तो भले लोन काढेल कला येणार ना गाई पण तरी बी येणार जीव असं निसता बरं का वास्तविक पाहता दुसऱ्याला भेटू नये याच्यासाठी आयुष्यभर एकनाथ महाराजांना राग येत नाही लोके याजना पैसा काढी काढी खर्च करीत का बरं राग येत नाही कोणले नाथ महाराजांना राग येत नाही बा का बरं येत नाही राग यावायला पाहिजे राग अनेक पद्धतीने मात्र प्रयत्न करायचे बरं का अनेक पद्धतीने पण साधू संत महाराज त्या ठिकाणी अधिकार संपन्न होते सामर्थ्यशाली होते त्यांनी समाजाचा विचार कधीच केला नाही विचार केला तो फक्त लोक कल्याणाचा विचार केला तो अत्यंतिक तळागाळातल्या समाजाचा जेवढेही संत आले ना ते संत सगळे गुरु परंपरेने आले बर का पुढे कारखानामा संत तयार होत नाही आणि वसविना तर तो लोकेसले लुटीच आणि तेच शिकवना तो म्हणून चांगला विठाला आणि म्हणून कारखान्यात होत नाही आता कारखान्याची गोष्ट सांगतो आलाच विषय तर मात्र वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्या वेळेला आपण जातो मी जायची 1 वर्ष बरं का असं नाही बरं का दादा तर मात्र त्या ठिकाणी जर आपण जातो म्हणजे त्याच्यातला फरक सांगतो मी एक विनोदाच्या माध्यमातून मी बोललो ठीक आहे पण त्याच्यातला फरक असा परोक्ष ज्ञानाचं म्हणजे पुस्तक वाचून पाठ करून जे सांगितलं जातं ते ज्ञानाने त्या ठिकाणी तो जीव परिपक्व होतो परोक्ष ज्ञानाने पण अनुभूतीचं जे तत्वज्ञान अनुभूतीचं जे ज्ञान आहे की जे प्रत्यक्ष हृदयाला अनुभवाला येतं असं प्रत्यक्ष अनुभूती आणि साक्षात्कार हे ज्ञान फक्त परंपरेनंच जीवाला प्राप्त होतं अन्यथा म्हणून साधू हा परंपरेचाच असतो या अनुषंगाने मी असं बोललो की कारखाना नसतो
बाकी वास्तविक पाहता कला गुण शिकण्याकरता संस्थेतलं वातावरण सुंदर आहे. कला गुण शिकण्याकरता किंवा सभ्यता शिकण्याकरता शिष्टाचार शिकण्याकरता सुंदर अशा प्रकारचं आयुष्यभर लोक शिकत असतात. पण परंपरा शिवाय जीवाचं कल्याण होऊ शकत नाही. आणि म्हणून परंपरा जर असेल आणि ती परंपरा तुम्हा आपल्याला लाभलेली हंस ब्रह्मा दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामय बंडूबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा सद्गुरू आईसाहेब अशा पद्धतीची अखंड जिवंत परंपरा तुम्हा आपल्याला लाभलेले हे अनंत जन्माचं तुमचं ना आपलं काहीतरी आपलं दादा परदादानी कुठेतरी पुण्य करेल होई. आणि म्हणून या ठिकाणी आपण या मार्गाला आलो. चांगला जर सज्जनो बारकाईने विचार केला महाराज म्हणतात या मार्गावर आल्यावर सुद्धा मन जे आहे ना मन इतकं जबरदस्त आहे. मनाची ताकद चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम. हा अर्जुन भगवंताला सांगतो देवा मी हवेचं गाठोडं बांधू शकतो गाठोडं, पण माझं चंचल मन माझ्याकडून आवरलं जात नाही. आणि म्हणून ते अनेक प्रकारे संकल्प करतं विकल्प करतं. कधी कल्पना करतं चांगली कल्पना वाईट कल्पना अशा पद्धतीची कल्पना. आणि त्या कल्पनेची त्या ठिकाणी त्याला बाधा होती. ऐकतच नाही होतो. रोज भजनले येणारा जीव, रोज कीर्तनले उभा राहणारा जीव, जीवले जीव देणारा जीव. आणि त्याला ती बाधा झाली, कल्पनेची बाधा झाली. आणि मग त्या ठिकाणी तो जीव मागे सरकतो. तो पुढे साथ नाही, पुढे सरकत नाही. त्याला असं वाटत नाही की आपण सेवा करत राहावी. आज न उद्या परमात्म्याची आपल्याकडे नजर जाईल या अनुषंगाने निष्कामतेने तो करत नाही. त्या ठिकाणी कोणीतरी त्याच्या कानामध्ये मात्र ते विष पेरतो आणि तो मात्र ती त्याची कल्पना करतो की हो हे असंच असलं पाहिजे. आणि त्या कल्पनेची बाधा तो रोग त्याला जडतो आणि तो तिथून वाया जातो, पतनाला जातो. म्हणून नामदेव महाराज कडकडीने भगवंताकडे मागतात की बाबा माझ्या हरिदासांना माझ्या भक्तांना ही बाधा होऊ देऊ नका. कल्पनेची बाधा न हो कवने काढी. हा ही बाधा जर झाली नाही तर संपूर्ण जेवढे हरिदास आहेत हे सुखानं नांदतील. सुखानं ही सगळी संत मंडळी सुखानं नांदो अशी प्रार्थना भगवंताकडे मात्र नामदेव महाराज करतात. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, 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 कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी आसो, ही संत मंडळी सुखी आसो, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, 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 न हो कोणे काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. हे संत मंडळी सुखी असो. या संतांच्या सुखा करता कैवल्य सुखा करता